राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाचं अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलंय। हा निर्णय म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या कामाची पोहोच आहे, असं जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर आणि शहराध्यक्ष आदिल फरास यांनी सांगितलं। संपूर्ण कार्यकर्ता आदरणीय दादांना जोडला गेल्यामुळे संपूर्ण कार्यकर्ते दादांच्या बरोबरच होते। आज आपल्याला माहिती आहे लोकशाहीच्या मंदिरामध्ये बहुमताला फार महत्त्व आहे आणि बहुमतामध्ये जर आज बघितलं आपण तर आपल्या संपूर्ण आमदारांच्यापैकी 41 आमदार आज दादांच्या बरोबर आहेत। आज जिल्हा विधान परिषदेवरले आमदार सुद्धा जवळजवळ 7 आमदार दादांच्या बरोबर आहेत। आज नागालँडमधले सुद्धा 7 आमदार दादांच्या बरोबर आहेत। आज राज्यसभेवरले खासदार सुद्धा दादांच्या बरोबर आहेत। आम्ही आमच्यासारखे कितीतरी कार्यकर्ते असतील, जिल्हाध्यक्ष असतील, आज महाराष्ट्रातले जवळजवळ 36 पैकी जवळजवळ 30 जिल्हाध्यक्ष जवळजवळ दादांच्या बरोबर आहेत। म्हणजे जर संपूर्ण बघितला तर राष्ट्रवादी संपूर्ण दादांच्या बरोबर असल्यामुळं आदरणीय नार्वेकर साहेबांनी जो निकाल दिलेला आहे हा एका अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वजण राष्ट्रवादी पक्षाचे आमचे कार्यकर्ते सर्व आनंदी आहेत। खरोखर योग्य निकाल दिला एवढंच मी आपल्याला या ठिकाणी नमूद करतो। मनापासून आनंद होतोय की दादांनी ज्या पद्धतीने गेल्या 25-30 वर्षामध्ये काम केलंय, ज्या पद्धतीने संघटना उभी केली आणि ज्या पद्धतीने संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका घेतली, त्यामुळं निश्चितपणाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक अध्यक्ष म्हणून मनापासून आनंद झालेला आहे। दादा म्हणजे शिस्त, दादा म्हणजे कडक शासन, दादा म्हणजे कामाचा माणूस, ही ओळख राज्यभरामध्ये आहे आणि निश्चितपणानं राज्य ही उपभोगण्यासाठी नसती तर रयतेच्या सेवेसाठी असतं। हे छत्रपतींचं जे ब्रीद होतं त्याला हुबेहूब दादांनी पुढे नेण्याची भूमिका घेतलेली आहे।